जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय जय गुरु। जय गुरु सुरू करूया का? किती जण आहेत? चालेल. 19-20 जण झाले. सुरू करूया. जय गुरु. आपण कंटिन्यू करतोय कालचा सुरेश आणि दिनेशचा जो वार्तालाप चालू आहे तो आपण आता कंटिन्यू करतोय. आपण अल्फाबेटिकली जात होतो. काल राधिकाताईंचं चालू होतं. आहेत का राधिकाताई? तर मी शेअर नाही केला वाटतं. शेअर करतो आधी. आहे. दिसते का स्क्रीन माझी? हो दिसते. राधिकाताई नाही आहेत का? सर मी एक विचारते. हा, श्यामल बोल. शर्मा. बोला. कालचं रेकॉर्डिंग आलं नाहीये. काल मी कालचं क्लास मिस रेकॉर्डिंग केला बहुतेक तर आज सरांना वेळ नसेल मिळाला, पण पाठवतील सर, पाठवतील. चालेल ठीक चालेल. आहे, धन्यवाद ओके. आहे धन्यवाद. आहे रेकॉर्डिंग आहे, सर पाठवतील. ऍक्च्युली मध्ये मध्ये आता इंटरनेट लिंक माझी डाऊन झाली, त्यामुळे दोन दोन MP4 फाईल झाल्यात. तर पाठवतील सर, ठीक आहे ना. आणि त्या फेब्रुवारीतल्या परीक्षेचं पुस्तकाचं हे पाठवा ना PDF. पुस्तकाचं? बालबोधच्या कसं? अच्छा, नाही ह्याचं PDF बालबोधच्या का कसं सरांनी पाठवलंय ना आज काहीतरी प्रारंभचं? नाही नाही आलं. सरांनी पहिले 5 पाठांचं पाठवलंय ना, काल परवा? नाही नाही आलेलं. होय सर. हो पाठवलंय. 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 हम्म. पाठवलंय पाठवलंय. पाठवलंय. युट्यूबलाच पाठवलंय का? युट्यूब नाही, ह्याच्या आपल्या आपल्या ग्रुपवरती पाठवलंय, व्हॉट्सअप ग्रुपवर जयगुरूच्या पाठवलंय त्यांनी. चला, ठीक आहे. कुठून करूया तो सुरू आता? राधिका ते नाही येत ना, आर पासून पोचलो होतो आपण. आरच्या पुढे जाऊया. रंजना. प्रसाद, प्रसाद हो सर कोण? मी आहे. हा, रंजना दे घ्या. सर मी आहे हा, रंजना. घ्या हा. घ्या. हम्म. अं, तर्हि का सर? हो, तर्हि तेच. आगच्छ हम्म. पश्य मम गृहम् अस्मिन् गृहे पञ्चद्वाराणि सन्ति बहूनि वातायनानि च. हा, ते पश्य मया आहे. हा. अर्थ सांगा. पश्य पश्य मया गृहम्. मयासह, मयासह गृहम मम. तुम्ही कुठचा वाचताय? म्हणजे हा रेफरन्स, तुम्ही ते सिक्वेन्स चेंज केला, तो पुस्तकात तसा आहे का? हो, त्यांनी मी पुस्तकातलं वाचलंय बहुतेक. अच्छा अच्छा. हो मी पुस्तकातलं वाचलंय सर. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही, फरक नाही पडत. ठीक आहे. तसंच आहे. मम आहे ह्याच्यात. मम आहे का सर तिथे? पुस्तक कुठून आलं? हो पश्चिम पुस्तकात गृहम बरोबर आहे पण हे नाहीये पश्चिम मयासह नाहीये. अच्छा, तर तिथे मयाच मयाच पाहिजे, म्हणजे कारण सह असल्यामुळे तिथे अहमची तृतीया जी आहे मया आहे, तर ते मयाच पाहिजे तिकडे. ठीक आहे, अर्थ सांगा. पण अ, न- बाकी नाही, पुस्तकामध्ये मम गृहम लिहिलंय, त्यामुळे हो का? तिथे मम अच्छा अच्छा. मयासह येत नाही, मम गृहम लिहिलंय. हा. अच्छा, ओके. पण हा हे मम माझ्या गृह. मते हे स्क्रीनवरचं करायला हरकत नाही. हम्म. करा. तर्हीचा अर्थ तर्ही. तरही म्हणजे जर, तर तर मधला जो तर आहे ना, म्हणजे तरी. हा हम्म. हा हा तर म्हटले सर. हा. तर ये माझे घर बघ, माझ्या बरोबर घर बघ. मयासह म्हणजे माझ्या बरोबर ना सर. हा, माझ्या बरोबर. मम ग्रह घर म्हणजे बघ माझे घर. माझं. हा हो, माझ्या बरोबर माझे घर बघ. बघ. अस्मिन गृहे पंचद्वाराणि सन्ति. माझ्या घराला 5 दारे आहेत. बरोबर. बहुनीच वातायनानी अपि सन्ति. हम्म. आणि पुष्कळ खिडक्या आहेत.
खिडक्या शुद्ध अपी आहे. आहे, सुद्धा सुद्धा आहेत. ठीक आहे. शुद्ध आहेत. हा. आणि नाही शुद्ध. हा. हा, अपी म्हणजे सुद्धा. ठीक आहे, शुद्ध. पुढचं. हो हा, हो. पुढचं घेऊया. तर मी तर सर अरे सरोजिनी आहेत का? सर मी बोलू प्रसाद का म्हणजे माझं नाव आहे काय सर. ते? हा, मी सायली सायली मी सावंत आहे. प्रसाद अच्छा, म्हणून तुम्ही माझ्या आहात का? मुलाच्या याने जॉईन झाले. बरं बरं, घ्या. हो 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 हम्म. सर. सर मी घेऊ का? आधीचं हा. वाक्य मी घेऊ का? तिकडे मी जरा वेगळ्या प्रमाणे लिहिलंय. हा, काय लिहिलंय? पश्चिममगृहचं. हा, काय हा, लिहिलंय? मी लिहिलंय तर ये माझ्या बरोबर पहा माझे घर आणि माझ्या घरात 5 दरवाजे आणि अनेक खिडक्या आहेत. आणि अनेक खिडक्या सुद्धा आहेत. किती अपी आहे ना, म्हणजे सुद्धा. आणि पश्य हो मयासह हो गृह मम म्हणजे पश्य म्हणजे बघ, मयासह म्हणजे माझ्या बरोबर, गृह बघ म्हणजे घर, आणि मम म्हणजे माझ्या माझे. बरोबर माझे घर माझ्या माझे बरोबर घर बघ. हा, असं आहे ते. बघ बघ. हा, तर पुस्तकात वेगळं आहे सर. पुस्तकात वेगळं आहे का? वातायनात हो वातायनात ती असं लिहिलंय सर. अच्छा, असं काही आहे का? 2 मिनिटं. हो नाही, बहुनी वातायनानी. वातायनानीच लिहिलंय. बहुनी वातायनात वातायनानी. अपी नाहीये फक्त पुस्तकात. अस्मिन अपी ग्रहे अपी नाहीये पंचद्वाराने. सर. हा, ठीक आहे. अपी कोणत्या नाहीये. पुस्तकात आहे सर हे? हे हो, सरळ संस्कृत शिक्षक पान भाग नंबर 1, 14. पान 14. भाग एक मध्ये आहे का? अपी नाहीये आणि संती एकदाच घातलंय. हा, अस्मिन गृहे पंचद्वाराणी संती अच्छा. अस्मिन म्हणजे माझ्या घराला 5 दरवाजे आहेत, असंच म्हणते फक्त. आहेत. हम्म. आणि कॉमा घालून बहुनी वातायनानी च, आणि म्हणजे संती आणि कॉमन खूप आहे ना खिडक्या, दोघांसाठी. आणि खूप खिडक्या आहेत. हम्म, अद्यावृत संती. हा, खूप हम्म, इच्छा आहेत. हम्म. हा, खूप खिडक्या आहेत. तर अस्मिनला या म्हणून वापरलंय का? या अस्मिन घराला म्हणजे ह्या घराला. अस्मिन म्हणजे माझ्या. अस्मिन, हा, ह्या घराला, ह्या घराला असं. अस्मिन ऍक्च्युली यदचं ऍक्च्युली ते सप्तमी एकवचन आहे, त्यामुळे ते येईल तुम्हाला नंतर. त्यामुळे ह्या घराला, ह्या असं येते. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊ आता. कोण म्हणत होतं? हा, प्रसाद सावंत घ्या. तर हा हम्म, हा हा सुरेश. अतएव विपुलः प्रकाशः पवन च आगच्छति. हम्म, कति कक्षाः सन्ति अस्मिन्. हम्म. अतः इथे म्हणून अतः अत्र म्हणजे म्हणजे म्हणून. पाहिजे सर. अतः म्हणून खिडक्या आहेत ना, म्हणून खिडक्या आहेत ना हा खूप, हा त्याच्यामुळे असं म्हणून पुढचं हा वाचता आलं पाहिजे. म्हणून भरपूर प्रकाश येथे हा हवा येते. म्हणून भरपूर प्रकाश आणि हवा येते. हवा सुद्धा येते. हवा प्रकाश आणि हवा येते. आणि हवा अं, किंवा वारा येतो. किती हम्म, हा हम्म. हा आणि पुढचं कक्षा हा म्हणजे खोल्या. खोल्या. प्रति ह्याला कक्षा. किती खोल्या प्रति आहेत. म्हणजे किती खोल्या, ह्याला किती खोल्या कती आहेत. हा, किती हा किती खोल्या आहेत. आहेत. हा किंवा ह्यात किती हा खोल्या आहेत. कती नवीन शब्द सप्तमी आहे आहे ना हा. ही, अस्मिन सप्तमी आहे. म्हणजे त्यामुळे ते ह्यात, इन. हा हा ठीक आहे ना. पुढचं. या पुन्हा सर सांगा ह्याच्यात वाक्य. राधिका ताई आल्या का? हा, काय पुस्तकात वेगळं लिहिलंय. पुस्तकात पण पुस्तकात परत वेगळं वेगळं लिहिलंय वाक्य आहे सर. का? पुस्तकात काय आहे बघूया. पवनश्च असं आहे. पवनश्च पवन नाही, जोडलंय फक्त. ऍक्च्युली ती संधी आहे. पवन च ची संधी पवन जेव्हा होते तेव्हा तो विसर्ग जाऊन तिथे तो श येतो, त्याच्यामुळे ते पवनश, म्हणजे याची संधी फोड केली की ती पवन च अशी संधी फोड आहे त्याच्यामध्ये. पवनश ची संधी ओके सर. केली तर पवन च असं येतं ते. ओके. मी आली आहे सर. हा, राधिका ते घ्या, पुढचं हे वाक्य घ्या. हा. दिनेशः नवकक्षाः एकः सभाजनकोष्ठः च. 9 खोल्या आहेत. किंवा दिनेश म्हणाला 9 कक्षा, एक सभाजन कोष्ट काय होतं आठवत नाही मला. किंवा दिवाणखाना. दिवाणखाना. हम्म, एक दिवाणखाना. अच्छा. 9 खोल्या आणि एक दिवाणखाना आहे असं. आहे बरोबर. रंजना आहेत का? रंजना ताई.
हो आहे सर. हा घ्या. जलार्थम किम कूपः अस्ति अथवा नलः. हम्म. पाण्यासाठी काय विहीर आहे किन्नळ. किंवा नळ की नळ. की बरोबर नळ. बरोबर. जलार्थ हम्म. म्हणजे पाण्यासाठी. विहीर हम्म, आहे की नळ. हम्म. बरोबर. सर हा बोला. सर म्हणजे एक क्वेश्चन आहे सर. हा सर क्वेश्चन आहे हा. बोला. हा क्वेश्चन आहे ना, किम आहे ना इथे. किम आहे ना, क्वेश्चन आणि टॅग नाहीये क्वेश्चन फक्त. क्वेश्चन मार्क पण आहे तिथे. त्यामुळे पुस्तकात नाहीये सर मार्क. पुस्तकात नाहीये का? पुस्तकात नाहीये मार्क. अच्छा अच्छा. सर एक शंका होती. बोला. आपण त्या अस्मिन तुम्ही म्हणालात ना सर, हम्म. ते पान 61 वर जी अस्मतची रूप आहे ना, हा त्यात अस्मिन सप्तमीचं मै अवयव नाही नाही अस्मासु नाही नाही नाही. सप्तमी म्हटलंय सर. अस्मिन जे हा, शब्द आहे ना, अस्मिन ऍक्च्युली हा, इदम नावाचा एक हा. हे आहे. इदम म्हणजे हा ही हे जे अच्छा आहे पुल्लिंग रूप इदमचं आहे. अच्छा. त्याचं ते हा ही हे जे हा आहे ना, त्याला इदम म्हणून वापरतात, आणि हा त्याचं ते सप्तमी रूप आहे. हा. म्हणून आपण यात अच्छा. म्हटलं. हो सर. ओके. हो हो हो. ठीक आहे सर. हो. ओके. हा कोण घेत होतं? रंजना ते घेत होत्या ना, घ्या. सरोजिनी 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 ते. घेत होत्या. ओके ओके घ्या सरोजिनी. नाही सरोजिनी. हा ओके. हा नलेन एव कार्यं भवति कूपस्य आवश्यकता न अस्ति. नळानेच कार्य होते विहिरीची आवश्यकता नाही. न बरोबर. असती म्हणायचं काय म्हणायचं न नाही नाही. नाही म्हणजे हा नाही. म्हणजे नळानेच काम होते. एव आहे ना तिकडे, म्हणून नळानेच काम होते, विहिरीची गरज नाही. ठीक आहे. पुढचं घेऊया. संध्याताई आहात का? सीमाताई. हा आहे हा आहे. घ्या घ्या. अत्र अत्र किं पाकगृहं स्नानगृहं शौचकूपः इत्यादिकं सर्वम् अस्ति. येथे असती. काय स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय इत्यादी सर्व आहे. सर्व आहे का? किम म्हटले ना, सर्व सर्व आहे आहे का? सर. हा, बरोबर. कुठे प्रश्नचिन्ह नाहीये. सर पुस्तकात प्रश्नचिन्ह नाही आहे. नाही आहेत का? ते टायपिंग ऍक्च्युली टीम किम मध्ये म्हणते तो. टीम पण किम म्हणजे नाहीये. तो. नाही, किम पण पुस्तकात नाहीये खूप का? प्रिंटिंग मिस्टेक आहेत. टीम म्हणजे पण नाहीये. इथं असलं ना की आपण हाताने तिथं पेन्सिलने करून घेऊयात. हम्म. नाही घ्यायचं का पण? हो हो, हा घ्यायचं घ्या ना, घ्या ना लक्षात येते ना घ्या. लगेच. का तुम्ही जर PDF रेफरन्स पण वापरली तर तुम्हाला ते कन्फ्युजन राहील. तेव्हा मी ऍटलिस्ट सेम करून घ्या. इथे करून घेऊ का? हा करून घ्या. पत्र बरं किम पुढचं कोण? पाकगृहं सविता ताई आहेत का? स्नानगृहं अस्ति. जस्ट जॉईन झाले सर मी. मग घेऊ शकता का? हो, कोणता घेऊ देत? हे दिनेश आहे ना, दिनेश बाढम, ते वाक्य घ्या. अच्छा. दिनेशः बाढं सुविशालः अवारः सॉरी परत वाचते मी. बाढं सुविशालः आवारः सुदीर्घंच ते काय अंगणम. 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 तिथे अनुस्वार तो असा अंगणम. तो लिहितात ना ते. आपण अनुस्वार काढतो, पण संस्कृतमध्ये ते अंगण म्हणजे तो ग ग ग ग मध्ये तो 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 आपण अनुनासिक शब्द वापरतो. हा. अंगणम अपि अस्ति. हम्म. बाढम म्हणजे छान, खरंच असं. काय? अच्छा. बाढम ह्याच्यात म्हणजे नाहीये. लिहू खरंच. काय? हा. सर पुस्तकात नाहीये बाळम. बाढम नाहीये का? हे कुठचं लिहू ना आम्ही. हिंदीच्या पुस्तकात असेल ते, मला वाटतं, म्हणून ते आलेले सर. हा घ्या, लिहून घ्या. सर सर मला एक विचारायचं आहे. हा. परीक्षेत काय पुस्तकातलंच येईल असं नाही, तर हे सारखं डिस्कस नाही नाही आपण नाही कशाला नाही 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 करायचं? नाही 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 आपण इथं परीक्षेत शिकूया ना. पुस्तकातलंच येणार, पुस्तकातलंच आहे येणार. ना,
फक्त नाही, परीक्षेत पुस्तकातलंच येऊ शक्यता आहे, पण मराठी पुस्तक आणि हिंदी पुस्तक याच्यामध्ये जर काही फरक असेल ना, तो हिंदीचा रेफरन्स येईल तिकडे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्ही माहिती असलेलं बरं. पण पुस्तकातलं नसलं इथे वेगळं असलं तर शिकायला ठीक आहे ना, असं हा मी हा म्हणते. म्हणजे एक शब्द नवीन प्रत्येक तुम्हाला वाक्याला हे कळला. पुस्तकात असं बरोबर. आहे असं घ्यायची हा हा जरूर आहे का? गरज नाही, गरज एवढंच नाही, मला गरज विचारायचंय. हा गरज नाही. ठीक आहे, हा करा, कंटिन्यू करा. कोण गणत होतं? सीमाताई. हा, भाडम म्हणजे खरंच माझं झालंय सर. माझ्या झालं. पुढचे कोण होते ते कंटिन्यू करत शब्द होते. अच्छा तुम्ही सांगितलं का अर्थ? अर्थ सांगा ना. दुसरं कोणी? बरं ठीक आहे, मी सांगते. कविता प्रयत्न सांगत करा, होत्या. प्रयत्न करा, प्रयत्न करा. एक 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 शब्द सुविशाल घ्या. आवार. सुविशाल म्हणजे विशाल. हो. हम्म. सुविशालः आवारः सुदीर्घम च अंगणम अपि अस्ति. खरोखर विशाल आवार किंवा मोठे आवार आणि प्रशस्त अंगण सुद्धा आहे. सुद्धा आहे. सुदीर्घम म्हणजे लांब सडक, लांब म्हणजे सुदीर्घम. दीर्घ म्हणजे लांब असं म्हणतो ना. छान, खूप मोठे आवार आणि लांब सडक अंगण देखील आहे. ठीक आहे, पुढचं घेऊया. तर कोण? श्यामलताई आहात का? गुळ तिकडे डब्यात आहे. गृहम आहे, वाचू का? हा मोठ्याने वाचा. सुरेश हा हा तर्हि सुंदरम तव गृहम अस्तु तर्हि इदानीं गच्छामि. तरी सुंदर तुझे घर. एक पहिलंच वाक्य घ्या. आधी दोन्ही वाक्य एकदम पहिलंच वाक्य घ्या. तरीही म्हणजे तर, तव म्हणजे तुझे घर तुझे. सुंदर. हा तर तुमचे घर तर तुझे सुंदर घर आहे. सुंदर आहे आपण आहे अध्यारोप करून आहे. तुझे घर सुंदर. तर ओके. तुमचे घर सुंदर आहे. असतो म्हणजे असो, आपण जसं असो म्हणतो ना अस्तु तसं तर्हि असतो. इदानीं गच्छामि. तरी हा अस्तूचं काय करू? अस्तु म्हणजे असो. असो हं. असो तरी असो. इदानीम गच्छामी. इदानीम म्हणजे आता. आता. आता 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 हा तरी मी आता येईल. गच्छामी आहे म्हणजे जातो, मी जातो. जातो. असो तरी मी जातो. सॉरी, आता तरी मी जातो. जातो. मी इथे अध्यारूत आहे, ठीक आहे ना, तर गच्छामी आता असल्यामुळे. मी जातो. तर असं आता का? मी सॉरी, माझं जातो. चुकलं, बरंच नाही नाही चुकलं. नाही नाही ठीक आहे, चालतो. आम्ही पण असं चुकतच जाते पुढे. तर हम्म. तर तरी तुमचे मी घर आता जातो. मी कुठे? नाही तर मी गच्छामी आहे ना, कसं जातो? गच्छामी आहे ना. गच्छामी म्हणजे मी अध्यारूतच ना, हा ते म्हणून उत्तम पुरुष आहे ना. हा अच्छा. तरी आता आता मी जातो असं. ठीक आहे, कोण आता? मी सांगू? संजीवनी. नाही, चारुताई आहेत का? हो आहे ना. घ्या. गच्छ पुनः आगमनाय. म्हणजे दिनेश म्हणतो की ठीक जा, परत ये, पण परत ये. बरोबर. पुनः जा आगमनाय, परत येण्यासाठी. परत येण्यासाठी. ओके. ठीक आहे ना. सर मला एक हे होतं छोटस की हा. म्हणजे काय होतं की त्यावेळेला एखाद्या वेळेस लक्षात राहतं, पण कंटिन्युअस त्या विचारामध्ये नसल्यामुळे म्हणजे आता इदानीमचं मला एकेकाळी माहिती होतं, मे बी काल माहिती असेल किंवा परवा माहिती असेल, पण आज एकदम आठवत नाही. तर असं एक आपल्याकडे लिस्ट आहे का शब्दांची, ही की जी शब्दांची एका लिस्ट म्हणजे पाठामध्ये त्यांनी दिलेली आहे ना. तुम्ही जर शब्द रेफर केले ना पूर्वीच्या हो पाठाचे, ते आहे. इदानीमचा अर्थ हा त्यात दिलेला आहे. आय गेट इट. पण मला काय म्हणायचं होतं की आता वेगवेगळ्या पाठांमध्ये वेगवेगळे शब्द येत राहतात ना. हो हो. तर माझं असं म्हणणं होतं की ऑल वर्ड्स म्हणजे एक पीडीएफ फक्त वर्ड्सचीच असेल का, की जर ती ते तुम्ही फ्लॅश मध्ये करायचं. बघायची हा म्हटलं ते तुम्ही तर तुमची पटकन होतं. स्वतःची. हा तुम्ही लिहून नाही, काढा. तुम्हीच करा आणि शेअर करा मग. चालेल, हरकत नाही, करू हा शकते. म्हणजे ते नवीन आणि शब्द तुम्हाला येतात ते तुम्ही घ्या. हा जुन्याकडे जे शब्द म्हणजे मी मराठीत आता ऑलरेडी आहेत ते शब्द लिहून त्याचा अर्थ हा लिहिण्यात काय अर्थ नाही.
जे शब्द नवीन आहेत, जे मराठीत नाही आहेत, असे शब्द म्हणजे तुमची ती डिक्शनरी छोटी होईल आणि बघायला पण तुम्हाला रेफर करायला हा सोपं एक्झॅक्टली, मला पडेल ते ते. तसं हम्म, म्हणायचंय. मला आय हम्म, वॉन्ट दॅट काइंड ऑफ अ डिक्शनरी की हम्म. त्याच्यात लगेच तुम्हाला रेफर करता येईल. आता नाहीतर हा काय होतं की त्याच्यात ते पानं उलटत बसली जातात आणि पटकन बघा दिसत नाही समोर. नाही, पण डिक्शनरी हा सुद्धा थोड्या त्याच्यामध्ये दिवसांनी इतकी एक प्रत्येकाने मोठी होईल आपली अवयव ना. केलेली बरी. नाही, मला मॅडम तरी एक वाटतं प्रत्येकाने आपली केलेली बरी ना. आपापली बनावी. हा. ज्याला हो जे शब्द माहिती आहेत त्याने ते, हो ना, हो ना. आणि त्याच्यामध्ये एवढं एक खूप नाहीये हो, जास्त शब्द नाहीयेत. धडा जेव्हा हम्म. आपण वाचतो की नाही तेव्हा आधी शब्दार्थ पाठ करून घ्यायचे आणि मग धडा वाचायला घ्यायचा, म्हणजे मग खूप सोपं जातं आणि ते शब्दही ऑटोमॅटिक आपण आपल्या स्मरणशक्तीमध्ये जातात. त्यामुळे मग परत तो शब्द आला की तुम्हाला तो आठवतो. गुड गुड. हो ताई, म्हणजे आता हो काय ताई. पुस्तक नाही आहेत माझ्याकडे. मी आता सगळं काय करते ते पीडीएफ वरूनच करते. मे हो, बी मग पुस्तक पीडीएफ हातात. वरून करायचं. हा, हा, पुस्तक चालेल ना, हातात. पीडीएफ वरून करायचं. पण पीडीएफ वरून सुद्धा त्याच्यामध्ये पण दिलेलेच आहेत ना शब्द येस येस, प्रत्येक पाठाचे. या आय हा, गेट इट. फक्त मी जरा इझी वे शोधत होते की अरे इफ देर इज समथिंग सच थिंग आउट देअर तर पटकन त्याला रेफर करता येईल. ठीक आहे, आपण थँक्यू केलं ना सो की मच. काय होतं माहितीये का, आपली स्वतःची पण डिक्शनरी तयार होईल आणि हा, आपल्याला करायला सोपं पडतं ते. राईट. ओके, थँक्यू. आणि सर एक मेन म्हणजे शंका आहे आपल्या बघा. स्मरणात जातं. मुख्य हम्म. म्हणजे आपल्या आपल्या बुद्धीमध्ये ते जाऊन बसतं बरोबर परफेक्ट. आणि तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात दिलेलं असेल ना, तर तुम्हाला तुम्ही जेव्हा शोधता तेव्हा तुम्हाला चटकन सापडतो तो शब्द, कारण तुम्हाला माहिती असतं कुठे लिहिलेला आहे तो सर शब्द. हा, एक बोला. सजेशन आहे याच्यामध्ये हम्म, की आपण बनवत असताना अव्यय एका जवळ लिहिली तर सगळी अव्यय मिळतील आणि त्याचा हम्म, अर्थ समजतील. हम्म. आणि क्रियापदांची एक असं आपण विभाग करू शकतो की त्याच्यात सगळी क्रियापदच हो लिहू हो शकतो. हो हो. म्हणजे हा तसंही एक करू शकतो, म्हणजे पुढे मला वाटतं ताबडतोब मिळू कदाचित त्या शकतं ते. अव्ययाची लिस्ट पण कुठे पुढे आहे, मला वाटतं ती येईल. आहे आहे आधी पण आहे गेलीये, आधी पण आहे गेलीये. हम्म. आहे पण मध्ये मध्ये आहे ना, ती सर्व एकत्र करून लिहिली तर बरं होईल असं. हो. चला, पुढचा आता शब्द आहेत काही. तर कोण हे शब्द, बहुतेक शब्द गेलेत आता आपले, पण काही नवीन शब्द आहेत. हम्म. कोण वाचेल? कविता ताई आहात का? पहिले 5 शब्द वाचा. कविता ताई. मी वाचू का? नाही, आपण सिक्वेन्शियली जाऊया. नाही आहेत का? कविता मंजिरी ताई ताई. नाहीये का? मंजिरी ताई आहात का? तर शब्दांची सुरुवात 12 पासूनच सुरुवात हे झालेली आहे का? पहिले 11 शब्द कारण मला आधी वाटते अकरा आधी गेलेत. शब्द. मी थोडं लिस्टिंग मध्ये अच्छा, थोडं चेंज झालेले केला आहे. होता. तर पहिले 11 शब्द आपले आधी हा गेलेले तेच आहेत. तर. आणि शब्द हा 2 आहे, तर ते शब्द हा 1 झालेले म्हणून आधी आहेत. गेलेले आहेत बघा. हा, तर गृहद्वारम कोण वाचतंय? मी वाचू का? कविता ती हो, नाही आहेत का? माधुरी वाचा. ताई आहात का? हो, आहे आहे हा, माधुरी आहे वाचा पहिले 5 शब्द. आहे. हम्म. आवार पासून हं? हा, आवारपासून आवारह पासून ना सर? हो हो. आवारह, आवार किंवा परिसर. हम्म. अंगणम, अंगण किंवा आंगण. मराठीतच वाचलं तर चालेल हो, का सर? चालेल चालेल चालेल. प्रकोष्ठ, प्रकोष्ठ, पडवी, किंवा वरंड. गोष्ठ, 2 शब्द आहेत संस्कृतमध्ये. वरांड. हम्म. अच्छा, आपण जो व्हरांडा म्हणतो तोच गोष्ठ, शब्द मला वाटतं आलेला आहे. हम्म. हो हो हो. गोष्ठ, गोठा किंवा गोशाला. बरोबर. आसनम, हम्म. आसन किंवा हम्म. सीट. हम्म. भाटकम, भाडे किंवा किराया, किराया. रेंट या अर्थी. हम्म. हम्म. भाटकम. हम्म. पुढचे पण वाचू सर? मंजिरी ताई आहेत का? आल्यात का? नाही. नीनाताई आहात सर का? हो आहे सर. कोण हा, वाचा. गंभीर गोखले. कोण वाचताय? मंजिरी ताई वाचताय का? हो. वाचा. सोपानः जिना इदानीम यावेळी तदानीम त्यावेळी पवन वारा नानाविधाः विविध प्रकारचे. बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्हाला इदानीम आणि तदानीम ही नेहमी जोडगोळी असते, म्हणजे यावेळी त्यावेळी. ठीक आहे ना. त्यामुळे हे लक्षात, म्हणजे आपण जिथे येथे तेथे तसं म्हणतो ना, ह्यावेळी त्यावेळी, तेव्हा ते हे 2 शब्द वापरत येतात. बाकी अंगणम, प्रकोष्ठ प्रकोष्ठ हा शब्द नवीन आहे, त्यामुळे त्याचं पडवी किंवा बरामदा म्हणतात. भाटकम म्हणजे भाडं आपण जे देतो ते, रिक्षेला वगैरे, त्याचं भाटकम.
आणि बाकीचे शब्द आपले सोपान पण आपण मराठीत वापरतो जिण्यासाठी, त्यामुळे तोही शब्द मराठीत ऑलरेडी आहे. तर एक 2-3 नवीन शब्द आहे तिथे. ठीक आहे, तर पुढे जाऊ. आणखीन काही नवीन शब्द आहेत, ते कोण घेईल? नीनाताई आहेत का? झालं का तुमचं नीनाताई? हो. ओके, नाही प्रभाताई आहे. आहात? हा. हो, मी कोण आहे. घेईल? नाही झालं तर नाही बा. मोना मी बोलते. कुलकर्णी. हा, नीना हो, मी घेऊ का? जगताप. हा, घ्या हो, मी आहे सर. घ्या घ्या. हो, मी प्रभा बोलते. हा, बोला कह, प्रभाताई. कोण, यह, जो, कथम, कसे, इत्थम, असे, शीतलम, थंड, उष्णम, गरम, कवोष्णम, कवोष्णम, कोमट, लवणम, खारट, मधुरम, गोड, किम, काय, किमपि, मुळेच, बिलकुल. बरोबर. यातले किम आणि किमपी म्हणजे किंवा किम काहीच. म्हणजे काय आणि किमपी म्हणजे मुळीच, बिलकुल काहीच, अशा तऱ्हेने. काल कोणीतरी मला विचारलं होतं की का याचा अर्थ संस्कृत काय आहे, तर मी किम म्हटलं होतं. तर किमर्थम हा ऍक्च्युली जास्ती करेक्ट वर्ड आहे तिथे. किमर्थम असं म्हटलं की ते का असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे ना? किमर्थम. हा, बिलकुल काय. आता आपण संस्कृत मध्ये अनुवाद करूया. ठीक आहे, तर आता प्रज्ञाताई आहात का? प्रयत्न करा. हो. तू घरी काय करतेस? आहे. एक शब्द घ्या. आपण वर्तमान काळातच करणार आहोत सगळं. तू घरी काय करीत आहेस? त्वम गृहे किम करोषि? त्वम गृहे किम करोषि. बरोबर. घरी म्हणजे सप्तमी आहे म्हणून आपण त्याला गृहे केलं. आणि काय म्हणजे किम, करीत आहेस करोषि, क्रूचा मध्यम पुरुष एकवचनी रूप. बरोबर. क्रूचा मध्यम. हा, प्रसाद झालं वाटतं. राधिका ताई परत आला. हो आहे, हो आहे मी. परत आलं का? दरवाजात कोणी नाही. दरवाजात पंचमी. कोणी नाही. दरवाजात. द्वारे न होईल की द्वारस्य होईल? दरवाजात म्हणजे इन. इन म्हणजे त्या द्वारे सप्तमी होईल ती. सप्तमी. द्वारे किम न अस्ति. न असते. तुम्ही कोणीसाठी काय शब्द वापरला? किम. किम म्हणजे काय, कह म्हणजे कोण, त्यामुळे द्वारे कह अपि न असती. इथे अपि नाही येणार खरं ऍक्च्युली. ठीक आहे, द्वारे को अपि हा ऍक्च्युली संधी कसं आहे, को अपि म्हणजे ऍक्च्युली कह आणि अपि याची संधीफोड केली की ते कह अपि असं होतं. ते पुढे दाखवलंय तिथे. ठीक आहे, नास्ती म्हणजे न असती. ती मधली खूण कोणती आहे सर? एस सारखी. त्याला काय म्हणतात उषाताई? त्याला अवग्रह म्हणतात. म्हणजे कोचा उच्चार लांबवायचा. उच्चार करताना तो मोठा करायला पाहिजे. को अपि. हा, म्हणजे तो ऑटोमॅटिकली अ येतो तिकडे. हा, यायला येतो. बरोबर, करेक्ट. त्याला अवग्रह म्हणतात. कहा अधिक अपि अशी संधी होते ती. कहा अधिक अपि म्हणजे कोपी. सर एक शंका होती. कोण आणि कोणी असं कोणी म्हणल्यामुळे ते कोपी लिहिलंय का? हो हो, आपण स्पेसिफिक करतो ना तिकडे. हा, त्याच्यामध्ये पण म्हणजे पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे असं नाही, पण फक्त कोणी म्हणजे नाही. ऍक्च्युली कह जे आहे ते पुल्लिंगच आहे इकडे. ते नंतर येईल तुम्हाला. कह हे पुल्लिंगी रूपच आहे. ठीक आहे ना? हे पुढचं वाक्य मी घेऊ का? सर एक शंका होती. काय वापरतोय आपण तिथे म्हणतो ना, कोणी सुद्धा नाही असा पद्धतीने म्हणतो. हा, म्हणजे कोणी नाही असं. हो हो हो, कोणी सुद्धा तिथे सुद्धा ऍक्च्युली अध्यारूत आहे तिकडे, पण तिथे
दरवाजात विचारू का? सप्तमीद्वारे. हा, विचारा. हा. बहुवचन आहे का मग ते दरवाजात, कारण ज्यावर टिंब दिलेलं आहे म्हणून का नाही? नाही, अशा वेळेला बहुवचन कन्फ्युजनच्या वेळेला तुम्ही इंग्लिश बघा. ऍट द डोअर म्हटलंय तिकडे, त्यामुळे हे एक वचनी आहे. ठीक आहे ना. असं कन्फ्युजन आहे की मग बाकीच बघायचं, विशेषतः इंग्लिश बघायचं. तिथे कळतं ते एक वचन आहे का बहुवचन आहे ते. ठीक आहे. ओके, थँक्यू. तिसरं वाक्य मी घेऊ का, शुभांगी? मध्ये थांबा ना, आपण जरा पटपट पटपट जाऊ आपण तिथे. कारण पुढच्या नंबरप्रमाणे चाललंय ना. अगोदर पण माझी नंबर प्रमाणे माझी आली नाही नंबर. मला नाही नाही माहिती आलं का? पुढच्या एस आहे तुम्ही आहे का नाही तुमच्याकडे, घेतले. आहे हा, तुमच्याकडे. शुभदा फाटक आहेत का? पण पुढचे अनेक एस सोडूनच दिले. नाही, बरेच एस आहेत तो इकडे, बरेच एस आहेत ऍक्च्युली. तुमचं हो, पण येईल बरेच ते. एस सोडूनच दिले. त्यानंतर पुन्हा तुम्ही शुभदा फाटक आहात का बघा. हरकत नाही. शुभदा फाटक आहात का? नाहीये. चला मग ठीक आहे. शुभांगी आहे का? ओके. आहे हा, घ्या. खोलीत कोण वाचत आहे? खोलीत म्हणजे इन द रूम काय होईल? कक्षे. कक्षे कहा. कक्षे कहा. वाचत बरोबर. आहे. पठती. पठती, बरोबर आहे. पठती. कक्षे कह पठती. ठीक आहे. हा, शुभांगी ताई घ्या आता. खिडकीतून हवा येते. खिडकीतून म्हणजे वातायनम ची कोणती हे होईल? खिडकीतून. आपण ऊन आणि हुन साठी कुठची म्हटली होती विभक्ती? ऊन आणि हुन पंचमी म्हटली होती आपण. पंचमी ना. वातायनात. वातायनात पवन आगच्छति. वातायनात पवनः आगच्छति. पवनः वातायनात आगच्छति. कोण येतो? पवन येतो. त्यामुळे तो करता येतो, त्यामुळे तो प्रथमामध्ये येईल. पवनः वातायनात. सोनाली ताई घ्या. The water of cold. नळाचे पाणी थंड आहे. जलम. नलहा जलम. जलस्य जलम. घ्या. कोण घेते? नळस्य. म्यूट करा प्लीज सगळ्यांनी. अरे बोला. कोण म्हणते? सोनाली ताई आहात का? उषा किरण ताई आहात का? कोण म्हणते? शुभदा फाटक. नलस्य पिबम थंड असते. पिबम जलम. जलम. नळाचे म्हणजे इथे काय आहे? नलस्य. हा, नलस्य. काय थंड आहे? पाणी थंड आहे, त्यामुळे द्वितीया जलम. आणि थंड त्या पाण्याचं विशेषण आहे, त्यामुळे त्याचं पण रूप तेच होणार. त्यामुळे शीत. शीतलम अस्ति. नलस्य जलम शीतलम अस्ति. ओके, नेक्स्ट. उषा किरण ताई आहात का? नाही. विनया ताई घ्या. मो स्वयंपाकघरात भोजन करतो. नाही, ते मी आहे मो खरं. लिहिलंय सर, ते मी ना. टायपो आहे, ती मी आहे तिथे. हा. अहम पाकगृहे. पाकगृहे, बरोबर. भोजन. काय करतो? भोजनम. 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 हा, मी करतोय म्हणजे काय येईल तिकडे? करोमी. करोमी.
अहम पाकगृहे करोमि भोजनम करोमि. अहं पाकगृहे भोजनं करोमि. बरोबर. आता आज आणि कालमध्ये आणखीन कोणाचा चान्स झाला नाही त्याने सांगा बघ. कोणाचं झालं नाही अजून आज आणि कालमध्ये. कोणी नवीन आले का आज? त्याने संजीवनी माझं नाही झालं. ताईंचं नाही झालं. कोणाचं? संजीवनी ताईंचं नाही झालं. बरं, संजीवनीताई घ्या. संजीवनी माझं ताईंचं नाही झालं. घ्या संजीवनीताई हा. घ्या पुढचं वाक्य. हे नाही येत वाटतं, त्यांचं अनम्यूट होत नाहीये. बरं, आणखीन कोण आहे ज्यांचं झालं नाही कालपासनं? त्यांना परत सायकल सुरू करूया का मग? ठीक आहे. अपर्णाताई घ्या. अपर्णाताई नाही. हा जयश्री तो हा हा आहे ना. हा ओके घ्या. तो राणी घरात नाही. हम्म, हं? हम्म. सहा सह स्नानगृहे बरोबर. सहा स्नानगृहे न सहा स्नानगृहे नसती न असती न न असते. न असती हा किंवा बरोबर नास्ती. आहे. बरोबर आहे. सहा सह स्नानगृहे स्नानगृहे न असती. न हं, असती. ठीक. ओके. जयश्रीताई न आहात का? जयश्रीताई नाही. क्रीडांगणे बालकः क्रीडति. कोण म्हणते? अंगणात बालक सुभद्राताई. अंगणात बालक खेळतो. अंगणात बालक खेळतो. हं. क्रीडांगणे बालकः क्रीडति. क्रीडांगणे पण चालेल. आपला अंगणे शब्द गेला होता गेल्या ह्याच्यात, त्यामुळे अंगणे पण वापरता येईल. बालकः अंगणे क्रीडती. पुढे हा मोनाताई घ्या. मोनाताई घ्या. गेले की काय होते? He does not come here at this time. यावेळी तो यावेळी येथे येत नाही. सहा does not सहा यावेळी येथे येत नाही. यावेळी अत्र नाही. अत्र नाही. इदानीम इदानीम. सह इदानीम् अत्र अत्र न आगच्छति. न आगच्छति. न आगच्छति. सह तो म्हणजे आगच्छति सह. न आगच्छति. यावेळी म्हणजे इदानीम इदानीम येथे अत्र न आगच्छति. न आगच्छति. बरोबर. इदानीम अत्र न. हा तो येथे नाही. तो तर मी भाग्यश्री बोलू. हा बोला. हा घराचा जिना मोठा आहे. गृहस्य सोपानः विशालः अस्ति. परफेक्ट. आणखीन कोणाचं काय झालं नाही अजून, टर्न मिळाली नाही, नवीन आलेत किंवा मिस झालंय असं कोणी आहे का आता? बरं, अलकाताई घ्या. Sir. There is water in the well. Means तदानीं जलस्य कूपं जलम् अस्ति. नाही, विहिरीत साठी काय शब्द वापरला? कूपस्य. नाही, विहिरीत. इन द वेल आहे ना. इन द वेल म्हणजे in the well. सप्तमी येणार. ओके. म्हणजे काय होईल कूपाची सप्तमी? कूपे होईल का? कूपे. बरोबर, कूपे. काय नाहीये? पाणी नाहीये. जलम अस्ति. कूपे जलम अस्ति. अस्ति. बरोबर. अनघाताई घ्या.
तो स्नान करीत नाही.